राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला। हा अंतरिम अर्थसंकल्प होता। या अर्थसंकल्पातून महिला, शेतकरी, युवक यांना लाभदायक ठरतील अशा योजनांची घोषणा केली। होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे। महिलांना प्रत्येकी 1500 रुपये तर पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत अशा योजनांसह समाजातल्या प्रत्येक घटकासाठी या अर्थसंकल्पात नेमकं काय काय आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता विरोधी पक्ष आणि सरकार या दोघांसाठीही हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे। त्याच अनुषंगानं अर्थमंत्री अजित पवार यांच्या पोतडीतून समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी काय काय मिळालं ते बघूयात। यामध्ये सगळ्यात मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना सरकारतर्फे दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहेत। ही योजना म्हणजे मध्य प्रदेशची लाडली बहना या योजनेची कॉपीच म्हणता येईल। या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 47,000 कोटी रुपयांच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे। दुसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेअंतर्गत वर्षाला जी कुटुंब पात्र आहेत त्या कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर सरकार मोफत देणार आहे। त्यासाठी 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 10,000 होतं ते आता 25,000 केलं आहे। स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निधनासाठी आरोग्य केंद्रात 78,000 कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ। हर घर नल हर घर जल यासाठी 1,25,66,000 घरांना नळ जोडणी दिली आहे। राहिलेल्या घरांचं काम प्रगतीपथावर आहे असंही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले। शेतकऱ्यांसाठी भरघोस तरतूद या अर्थसंकल्पात केलेली दिसतेय। त्यात शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा आहे। यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना शेतात अखंडित वीज पुरवठा होणार आहे। त्यांच्या शेतात आता बत्ती गुल होणार नाही। अखंडित वीज पुरवठा झाल्यानं शेतीला पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार नाहीये। शुक्रवारी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांनी या योजनेवर विशेष भर दिला। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचं विलगीकरण आणि सौर ऊर्जा करण्याचा 1,500 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचं अजितदादांनी यावेळी सांगितलं। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेकरता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचं त्यांनी जाहीर केलंय। दरम्यान या अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठीही काही तरतुदी करण्यात आल्यात। त्या काय आहेत ते बघूयात। अर्थसंकल्पाची सुरुवात अजित पवारांनी विठ्ठल नामांचा जयघोष करत केली, तर या अर्थसंकल्पातून वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाही करण्यात आल्या। पंढरपूरच्या वारीला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी यासाठी युनेस्कोकडे मागणी केली आहे। तर पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापनाही करण्यात येणार आहे। तसंच निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। एकूणच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्यानं या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्याचं दिसून आलंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।